गेला असता मंगेश, परंतु काय झेल टिपला. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र फलंदाज आहे मात्र तो सागर देखील खूप चांगला फलंदाज. आता मात्र खूप शानदार मात्र चौकार. मी आधीच म्हटलं होतं की सागर देखील हा खूप चांगला फलंदाज आहे आणि त्यांनी मात्र स्वतःला मात्र सिद्ध केलं मात्र चौकार मारून मात्र. धाव संख्या मात्र 4 धावा. खूप चांगली सुरुवात मात्र आता. खर तर ज्या पद्धतीने स्विपचे फटके पाहायला मिळतात सुरुवात देखील आपण यस, कारण की मंगेश सोबत सागर प्रॅक्टिस करत असतो त्या कारणास्तव सागरचा जो टास आहे त्याची खेळी आहे ही जवळून मंगेशनं पाहिली आहे आणि त्यानं उल्लेख देखील केला की सागरमध्ये क्षमता आहे. अगदी ती क्षमता त्यानं पहिल्याच बॉलवरती दाखवली, चौकार दाखवलाय. पुढील बॉल इथे देखील बॅकफुटला गेले होते, पंच करायचं होतं, झेल ड्रॉप. आता गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये उभा होता, त्याच्यासाठी सोपा झेल होता. क्रिकेट हेच तर आहे. आपण म्हणतो नेहमीच कधी कधी अगदी प्रतिभा संपन्न जे क्षेत्ररक्षक कठीण झेल पकडतात आणि कधी कधी सोपे झेल त्यांच्या हातातून ड्रॉप होतात. कधी कधी प्रेशर असतो, मॅच प्रेशर ज्याला आपण म्हणतो. मॅच गेम जेव्हा आपण खेळता तेव्हा प्रेशर नक्कीच एक वेगळं असतं. नक्कीच मात्र सुरुवातीला मात्र नितेश याचा झेल मात्र तो असे झेल मात्र खूप कमी पकडतात मात्र तो झेल झाला आणि आता मात्र इझी झेल होता मात्र तो भेटला नाहीये. आता समोर फलंदाज मात्र सुनील. आता मात्र किरण याचा खूप चांगला चेंडू मात्र गुड लेंथ वर चेंडू टाकला आणि मात्र खूप चांगल्या रीतीने मात्र निर्धाव चेंडू. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला ज्यामध्ये एक चौकार आपण पाहिला. 5 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 वरती पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर सर्कलचं गोलंदाजी ट्रॅकवरती किरणला आपण पाहू शकाल. एक चौकार त्याच्या विरोधात आलाय, परंतु पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीने त्याला विकेट संपादित केलाय या संघाचा स्ट्राईक गोलंदाज. पुढील चेंडू मागे यष्टींच्या चांगलं यष्टीरक्षण. संघनायक आहेत खरं तर. यष्टीरक्षक जेव्हा संघनायकाची भूमिका पूर्ण करतो ना त्यावेळेस संघासाठी एक वेगळं मार्गदर्शन नियमित पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण MSD ला अनेकदा पाहिलं नेतृत्व करत असताना, कारण की यष्टीरक्षकाचं अचूक लक्ष असतो कोणत्या दिशेला फलंदाज खेळतो, खास करून त्याचा स्ट्रॉंग झोन लवकर तो ओळखतो आणि तदनंतर त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात येतो. आणि त्याच पद्धतीची रणनीती सध्या तरी जय गावदेव निघू संघ दाखवत असताना. षटकातील पुढील चेंडू दुरून खेचलाय, अगदी प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल चाललाय तो आता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. यूज इट, षटकार. सुनील यांच्या बॅटमधनं अंतिम बॉलवरती षटकार. हेच तर आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर 5 चेंडू 5 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर अंतिम षटक, अंतिम चेंडू होता, माफ करा, आणि अंतिम चेंडूवरती गोलंदाजी अनालिसिस बिघडला असं आपण म्हणू शकतो. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. किरण पाटीलचं पहिलं षटक समाप्त झालं. एक गडी जरूर पहिल्याच बॉलवरती बाद झाला आणि त्यानंतर उर्वरित 5 मध्ये 11 बनवलेत. बॅटिंग करत असताना एक चौकार आपण सागरचा पाहिला आणि एक षटकार सुनीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. रोहिंजन संघाचे मात्र सौरभ पाटील आलेत. त्यांनी मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपलं स्वागत आहे. खूप चांगला क्रिकेटर आहे मात्र सौरभ सुद्धा. दमदार अष्टपैलू संघनायक म्हणून जरूर आपण सौरभची देखील ओळख पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक भली मोठी स्पर्धा कुंभारपाड्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दिनांक 2, 3 आणि 4 या 3 दिवसामध्ये एकता ट्रॉफीचं नियोजन करण्यात आलंय. येणाऱ्या वर्षामध्ये खरं तर सध्याच्या घडीला आपण वर्षाच्या शेवटाकडे आलोय जिथे किरवळीची स्पर्धा पाहतो आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला रोहिंजनचं एकता चषक आपल्याला पाहायला मिळेल श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजनच्या वतीनं. ना बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हर्षल पाटीलचा वापर. दुसऱ्या षटकामध्ये समोर फलंदाज सागरला आपण पाहतोय. पहिला चेंडू लॉप केलाय, समोरच्या दिशेला फटका फसलाय. झेलची शक्यता दुरून क्षेत्ररक्षकाला. झेल कठीण होता, हातातनं बॉल निसटला पुढे. तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4थी धाव प्रयत्न केला परंतु पाहिलं की आता चेंडू फेकी केला जातो आणि त्यानंतर स्वतःला सावरलं. 3 धावा मिळतील आणि या 3च्या मदतीनं धावफलक पोहोचतंय ते 14 या आकड्यावर. जबरदस्त संघर्ष. नौका जरी संघ असला तर ज्या पद्धतीनं खेळ करतोय मंगेश, अगदी लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो राणीचा पाडा दैसर या विभागामध्ये जरूर हा संघ खेळताना पाहायला मिळतोय.
इथे एज अँड टेकन कॉडबॅनच्या माध्यमातून धक्का लागलाय, परतावा लागेल सुनीलला, मोठा धक्का. ज्या फलंदाजानं मागेच पहिल्या षटकात अंतिम बॉलवरती षटकार टोकला होता तो फलंदाज मात्र बाद झालाय. धक्का दुसरा लागलाय राणीचा पाडाला. थँक्यू डीजे. बाद होणारा फलंदाज सुनील आणि सागर हे बंधुराज आणि आता त्यांचे पिताश्री मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे दोन पिढ्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खरं तर हे खूप रेअर चित्र आपण पाहतो की जेव्हा अशा पद्धतीनं वडील आणि मुलगा मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण सुरुवातीला सुखदेव काका आणि त्यांचे दोन सुपुत्र रिची आणि प्रमोदला पाहिलं, त्यानंतर आता कैलाश पोरजी आणि पारस पोरजी देखील खेळताना पाहायला मिळतो आणि आता सध्याच्या घडीला अनिल आणि सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पायचीची अपील झाली परंतु अपील खारिज केली आहे. पिचिंग ऑफस्टिकच्या दिशेनं आपल्याला पंच दर्शवत आहेत. एक धाव तिथे कंप्लीट होईल. भावेश पाटील जो झेल पकडला त्याच्यासाठी सर्जा बैलाचे मालक विनायक शेठ पाटील यांच्याकडनं 1000 रुपये जे ऑनलाईन ट्रान्सपोर्ट करण्यात आहे. विनायक शेठ पाटील सर्जा बैलाचे मालक तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर आजच्या मितीला बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट भरपूरच क्रेज या दोन्ही गोष्टीचा. कारण की काल पेठालीच्या मैदानावरती मी क्रिकेट सामने आटपल्यानंतर घरी निघालो होतो. पिसारव्याच्या मैदानावरती जितकी गर्दी मी पाहिली ना, थेट अगदी सीमा रेषेवरती धडक देत असताना स्क्रीनच्या समोर हा दमदार षटकार या ठिकाणी ठोकलाय तो फलंदाज सागरनं. या 6 धाव ते 21 वरती जी चर्चा चालू होती की जितके प्रेक्षक मी तरी पाहिले, जितक्या गाड्या मोठ्या संख्येनं पाहायला मिळाल्या बैलगाडा शर्यतीसाठी, आज मी तरी म्हणे क्रिकेटचे सर्व प्रेक्षक त्यांनी नेलेत असं म्हणावं लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू समाप्त झालेत. काय म्हणशील मंगेश? कारण की अगोदर भरपूर प्रेक्षक क्रिकेटसाठी आपल्याला पाहायला मिळायचे, आता तसं होत नाहीये. नक्कीच आता गावोगावी मात्र छंद वाढायला लागलेत आता. चांगला चेंडू आडव्या बॅटनं खेळायचं होतं, लाईन मिस केली. बॉडीवरती हा बॉल हदललाय. थोडीशी दुखापत जरूर जाणवत असावी परंतु दुखापत जास्त गंभीर नाहीये. पंच देखील चर्चा करतायत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील कन्सेशन ज्याला आपण म्हणतो ते चेक करण्यात येतं जेव्हा बॉल आपल्या हेडवरती अर्थात हेल्मेटवरती किंवा डोक्यावरती अंगाच्या कोणत्या भागावरती लागल्यानंतर पंच देखील विचारतात की नेमकं काय दुखापत जाणवते का, आणि जर तशीच दुखापत जास्त असेल तर त्या खेळाडूला रिटायर्ड हर्ट म्हणून बाहेर करण्यात येतं. कारण की क्रीडा विश्वात खलबल उडवणारी जी घटना घडली, फिल ह्यूज जो आपण पाहतो, बॉल लागल्यानंतर त्याचं देहावसान झालं आणि त्यानंतर क्रिकेट विश्वात ह्या गोष्टी घडताना प्रामुख्यानं पाहायला मिळायला लागल्यात. गोलंदाज मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. आधी षटकार लागल्यानंतर मात्र खूप चांगली वापसी करतोय आतापर्यंत, आणि पुन्हा एकदा मात्र मोठा फटका आणि मात्र चेंडू फरार होतोय 6 धाव्यांसाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मागील बॉल डॉट आला होता परंतु त्यानंतर आपल्या स्ट्रेंथला बॅक करत असताना समोरच्या दिशेला मिड विकेटला क्लिअर केलंय ते फलंदाज सागरनं, आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधील हा दुसरा उत्तुंग षटकार आणि एक चौकार देखील त्याने ठोकला. 20 आकड्यावरती वैयक्तिक सागर खेळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा पहिल्या पॉवर सर्कलमध्ये आल्या होत्या 11 आणि दुसऱ्यामध्ये आता आल्या त्या 16 धावा, आणि 2 षटकानंतर 2 गडी बाद 27 पर्यंत मजल मारली आहे. ते बॅटिंग करत असताना राणीचा पाडा दैसर संघ पाहायला मिळतोय. नक्कीच सिंपल असा झेल होता मात्र तो सुटला आणि त्याचाच मात्र प्रत्युत्तर देतोय मात्र सागर. कारण की सोपा झेल मात्र ज्यावेळेस सुटतो त्यावेळेस फलंदाज मात्र मोठे फटके मारण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि प्रयत्नानं मात्र यश संपादित करताना सागर. नक्कीच मंगेश सोबत सराव केल्यानंतर ह्या गोष्टी पाहायला मिळतील यात शंकाच नाही आहे. कारण की ज्या पद्धतीनं खेळ सागर दाखवतोय, लाजवाब फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 2 षटकात धावा खर्च झाल्या. 3ऱ्या षटकात स्वतः संघनायक संदीप दादा पाटील यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंच अक्षय गाडगे दर्शवतायत की व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक पुढे सरकेल 28 आकड्यावरती. आतापर्यंत ज्या पद्धतीची बॅटिंग झाली, जसं मंगेशनं म्हटलं की झेल ड्रॉप झाल्यानंतर तो खेळाडू नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरतो आणि तेच घडलंय. सागरची विकेट महत्वाची आहे. डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु स्वतःला थांबवलं. बॅकअपला खेळाडू नव्हता. कदाचित जास्त धावा ओव्हरथ्रोच्या जाऊ शकतात या हेतून स्वतःला त्या ठिकाणी सावरलं आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये कंप्लीट होईल. एकच्या मदतीनं धावफलक 29-29 या आकड्यावरती.
नक्की दैसर ठाकरपाडा संघ म्हटलं तर नंदू देखील खूप चांगला फलंदाज आहे. त्याला मात्र वर्णी लागलेली नाहीये. त्याची आता शाळेमध्ये गेलेला आहे तो, त्याच्यामुळे त्याची मात्र वर्णी नाही लागली. खूप चांगला फलंदाज तो देखील आहे. आता मात्र पुन्हा एकदा घुटना टेक आणि तमाशा देख अशा प्रकारचा मात्र फटका षटकार. थँक्यू. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. अगदी घुट्टा टेकून स्लॉक स्वीप दाखवलाय. इथे देखील समोरच्या दिशेला रूम बनवला, फ्रंटले क्लिअर केलं आणि बॉलला पाठवले लॉंग ऑफच्या वरून. ढगात बॉल गेला होता, परंतु लांबी देखील तितकीच पाहायला मिळतोय. सीमारेषा पार सलगचा दुसरा ब्रँडेड षटकार. सागर पाटील ऑन फायर. षटकार. या ठिकाणी आमचे प्रेक्षक देखील आहेत, त्यांचं देखील लक्ष आणि कॅमेरामॅन वरती आहे. त्याला ह्या गोष्टी कैद करणं थोडंसं कठीण आहे, कारण की नेमकं पडदा त्याच्या आतमध्ये येतोय आणि रेषेच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर यस प्रेक्षक देखील त्या ठिकाणी दर्शवत आहेत आणि आमचं देखील लक्ष होतं. त्या कारणास्तव आम्ही देखील इथनं अनाउन्समेंट केली, नाही तर आम्ही देखील का लवकर अनाउन्समेंट करत नाही. प्रहार सातत्यानं सागरचे पाहायला मिळतात. आता मात्र अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय गरंगळत डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. धावा 2 पूर्ण होतील. खर तर चर्चेत जरी हा संघ राहिला नसला तरी आज ज्या पद्धतीनं खेळ केला, चर्चा या संघाची होईल यात शंका नाहीये. मंगेश, नक्कीच खूप चांगला संघ आहे हा देखील. आदिवासी संघामध्ये बिलोंग करतोय. मात्र मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी 9 ते 10 मात्र चषक ट्रॉफ्या मारल्या होत्या. नक्कीच, कारण की आदिवासी विभागामध्ये देखील बरेचसे सामने, बरेचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या वर्षामध्ये लीग देखील आपण पाहिली होती. गॅप मधून बॉल चालला एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. सागरच्या बॅट मधून अफलातून चौकार. जे एक चेंडू शिल्लक आहे पंच. एक वाईट बॉल आला होता. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर लेग बायची एक धाव, त्यानंतर 2 षटकार, एक डबल आणि एक चौकार. डॉट आला होता का? नाही ना, नाही. मग एक चेंडू शिल्लक आहे. निलेश तांडेल आहेत, त्यांचं मात्र स्वागत आहे. यायचं निलेश तांडेल. अनेक सारे मान्यवर सकाळपासून, खरं तर आज स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा अनेक सारे मान्यवरांना आपण पाहिलं. प्रतिष्ठित ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ सातत्यानं आपल्याला अतिथी कक्षात देखील पाहायला मिळतात. अंतिम बॉल हलक्या हातानं शेअर करत असताना गॅपमध्ये ढकललंय बॉलला. सिंगल आणि सिंगलनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये सागर ठेवत असताना सागरचा वैयक्तिक जर आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधनं 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, 2 चौकार. 39 वरती तो वैयक्तिक खेळतोय. आजच्या दिवसामध्ये वैयक्तिक खेळीचा विचार केला तर 41ची एक इनिंग सूरज तरेची पाहिली. त्यानंतर स्वप्नील शेंद्रेला देखील आपण पाहिलं होतं, ज्याच्या माध्यमातून देखील 39 धावा मला तरी वाटतं आल्या होत्या. त्यानंतर आता 39 वरतीच खेळतोय तो मैदानाच्या आतमध्ये सागर. संधी आहे, अर्धशतक झळकावू शकतो, कारण की आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम षटक आयुषचा वापर. शेवटचे 6 चेंडू किती धावा बनतील धावफलकावरती? आतापर्यंत 3 षटकांनंतर तब्बल 48 धावा, जे 16च्या सरासरीने धावा बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग. टॉस गमावला, बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली, परंतु बॅटिंगमध्ये भरपूर काही कमावलंय असं म्हणू शकतो. पुन्हा एकदा दुरून खेचलंय, टॉपेज बॉल निघून चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतोय, परंतु त्याला बीट करून बॉलनं जिंकले शर्यत. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. एकी अर्धशतक पाहिलं नाही आहे, परंतु आता ती नामी संधी सागरला आली आहे. आतापर्यंत 43 वरती तो वैयक्तिक खेळतोय आणि संघाचा 50चा आकडा पूर्ण झालाय आणि बॉलला पाठवलंय वाऱ्यासोबत. बॉल सीमारेषा पार. यूज इट. षटकार ब्रँड दाखवत असताना सागर 49 वरती आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 58 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग.
49 वरती खेळतो आजच्या दिवसामध्ये विक्रम, त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल. सर्वाधिक मोठी वैयक्तिक धावसंख्या इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर 49. हा आकडा पहिल्यांदा पूर्ण केला आणि 50 कंप्लीट. आपल्या अनोख्या स्टाईलनं षटकार टोकत असताना 50 पूर्ण केली. कौतुक सागरचं करूया. बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. सागर वेल प्लेट जबरदस्त बॅटिंग. महानायकासारखी भूमिका मैदानाच्या आतमध्ये एकपात्री अभिनय जसा पाहतो ना, अगदी त्याच पद्धतीनं एका बाजूनं किल्ला लढवतोय मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहतोय. 55 या आकड्यावरती 4 या आकड्यावरती झेल सुटलाय. इथे मात्र पंतांकडनं नो बॉल घोषित देखील झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे. 2 देखील मिळतील. 2 धावा धावपलकावरती. फ्री हिट देखील असेल. पंच दर्शवतात 1+2 3 धावा. आणि एकंदरीत धावफलकाचा विचार केला तर 67 धावा 67 चौथं षटक प्रगतीपथावर आणि फ्री हिटची संधी ती देखील सागरला. हेच तर क्रिकेट आहे. 4 या आकड्यावरती झेल ड्रॉप झाला होता. आठवतंय रोहित शर्मा हिटमॅन, त्याचा देखील 4 वरती झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर 264 अखंड जगानं त्या धावा पाहिल्या होत्या. आयवा कॅच साठी मला तरी वाटतं पारितोषिक आहे. 4 स्टार ग्रुप कडनं 300 रुपये आहेत. संधी होती, प्रेक्षक पुढे देखील गेले होते. झेल का पकडला नाही मला प्रश्न पडलाय. कारण की आयवा झेल साठी 400 रुपये 300 रुपये आहेत 4 स्टार कडनं. षटकार टोकलाय. सागर थांबायला तयार नाही. त्याच्या बॅट मधनं मोठे प्रहार येत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अंततः आता डॉट बॉल पाहायला मिळतो. धावसंख्येचा वेग सातत्यानं पाहायला मिळाला. तब्बल जर आपण विचार केला तर 7 षटकार सागरनं दाखवले. जबरदस्त बॅटिंग. 73 धावा धावपळकावरती. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस होता. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला बीट केलं. बॉल सीमारेषा पार. गॅप मधून फरार. येतोय तो खणखणीत चौकार. विचार केला तर 67 धावा 18 चेंडू आणि 67 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग साकारून सागर